Audio Jungle. घटना झाली किंवा कसं याबाबत आपण कंटेंटचं निरसन करायला पाहिजे, जेणेकरून एखादी मोठी घटना होणार नाही. वाद किंवा सोडवून त्या व्यतिरिक्त तुम्ही कधी एमएससीबीच्या ऑफिसला वगैरे गेलात का? पाटील साहेब स्वतः तहसीलदार साहेब स्वतः होते आमचे. नाही एमएससीबीच्या ऑफिसला वगैरे जाऊन घ्या. आपण काय करणार? नाही सर, तुम्ही आता इथं म्हणल्यावर तुम्ही आम्ही साहेबाला इथं दिलं, त्यांनी नेऊन बी नाही आमचं. पण तुम्ही एकदा त्यांना सांगा. संगम गणेश मंडळ लोंढे आणि आमच्या एक दोन दिवसात आहेत ना त्या ठिकाणी आपले बेटची जमादारी येणार. हा तुमचं याचा नंबर घ्या. मला कंप्लीट करू द्या. नाही आले तर मला फोन करा. आपण घेत असतो या शांतता समितीच्या सदस्यांनी प्रशासनाची भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचवणे, वेळेला तणावाच्या परिस्थितीमध्ये प्रशासनाला, म्हणजे कोणतेही प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो, महसूल प्रशासन असो, यांना वेळोवेळी मदत करणे. अशा गोंधळ जो निर्माण होतो समाजामध्ये एखाद्या घटनेसंदर्भाने, तो गोंधळ नागरिकांचा दूर करणे हा शांतता समिती सदस्यांचा मुख्य उद्देश असतो. त्याचबरोबर सांस्कृतिक एकोप्याला प्रोत्साहन सुद्धा शांतता समितीच्या सदस्यांमुळे मिळत असतो. म्हणून मी विशेषतः शांतता समितीच्या सदस्यांचं खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपण सर्व आलात. आपल्या सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारच्या, काही सामाजिक असतील, काही नगरपालिका संबंधाने असतील, काही रहिवासी असतील, सूचना मांडलेल्या आहेत. आम्ही जसं की सुरुवातीलाच सांगितलं, सर्व सूचनांचं प्रशासनाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून स्वागत आहे, एक्सेप्ट अवास्तव सूचना. अवास्तव सूचना व्यतिरिक्त इतर सर्व सूचनांचं स्वागत आहे. यासाठी स्वागत म्हणतोय की गणेश उत्सव किंवा ईद ए मिलाद उत्सव हा तितक्याच उत्साहाने साजरा व्हावा अशी आमची प्रशासनाची इच्छा आहे. दुर्दैवाने जर पाहायला गेलं तर 1893 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केलेली आहे. साधारणपणे 125 वर्ष झालेले आहेत. ब्रिटिश राजवटीच्या विरोधात समाजाने, जनमानसाने एकत्र यावं, चर्चा करावी आणि हे परकीय सरकार आहे हे उलथून टाकण्याच्या संदर्भाने आपल्याला एकत्र येता येईल आणि आपल्याला ब्रिटिश शासनाच्या विरोधात लढा देता येईल, ह्या उद्देशाने म्हणून सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात झालेली आहे. आता उत्सव जर पाहिला, ओनली डीजे, बऱ्याच वेळा असं पाहण्यात आलं स्टेजच्या खाली पत्ते, बऱ्याच वेळा असं पाहण्यात आलं. बऱ्याच गोष्टीमध्ये दारू पिऊन हुल्लडबाजी करणे, धिंगाणा करणे आणि हेच उत्सवांचं सगळं स्वरूप झालेलं आहे. या संबंधाने आपल्याला असं काही या उत्साहांमध्ये, या सणांमध्ये समाजासाठी काही करता येईल का, याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. समाज उपयोगी आपण काहीतरी कार्य आपण या उत्साहामध्ये करावं अशी आम्ही प्रशासनातर्फे आपल्याला आवाहन करतो. आपल्या ज्या सूचना आम्ही नोट करून घेतलेल्या आहेत, जे की दत्ता काकडेजी यांनी सांगितलं, कानडी रोडवरचा रस्ता काम अडथळा आहे, त्याबद्दलची सूचना नोंद करण्यात आलेली आहे. संबंधित विभाग, नगरपालिका प्रशासन असेल किंवा काय असेल, निश्चित या गोष्टीचा फॉलोअप घेतला जाईल. अभिजित यांनी ज्या सूचना दिल्या, व्हॉट्सअपद्वारे त्या सूचना कॉपी पेस्ट करण्यात येतील आणि त्याच्यावर खूप महत्वाच्या सूचना आहेत. अभिजित नाईकवाडे यांनी दिलेल्या सूचना खूप महत्वाच्या आहेत. कुठून आणल्यात मला माहिती नाही एवढ्या, पण खूप महत्वाच्या आहेत. निश्चित प्रत्येक सूचनांचा आदर केला जाईल. निश्चित प्रत्येक सूचनांचा फॉलोअप घेऊन जे काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर करण्यात येतील.
नगरपालिकेतर्फे अरुण भाई यांनी सांगितलं गतिरोधक कमी करता येईल, फायबरचे गतिरोधक वगैरे बसवता येईल. भगवान बाबा चौकातल्या डीपी संदर्भात समस्या आहे, त्या संदर्भात एमएससीबीशी बोलण्यात येईल. अवैध दारू विक्री संदर्भ पूर्णपणे आमचं आणि एक्साईज डिपार्टमेंटचं आहे, त्याच्यामध्ये 100% कारवाई केली जाईल. या व्यतिरिक्त जर आपणास जर वाटलं गणपती विसर्जनाच्या दिवशी अशा काही प्रकारे पोलिसांकडून दुर्लक्ष झालेलं आहे, जाणून बुजून असेल किंवा कामाच्या ओघात असेल, दुर्लक्ष कोणत्याही प्रकारे होऊ शकतं, ठीक आहे, तर आपण डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता, माझा नंबर आपण घेऊ शकता. एमएससीबीच्या बऱ्याच सूचना आहेत, तर एमएससीबीचे जे काही इंजिनियर्स वगैरे असतील त्यांच्या लोकांसोबत प्रत्येक स्पॉटला जाऊन, जिथं डीपीओ पण आहे, जवळ आहे वगैरे आहे, अशा गोष्टींमध्ये लक्ष देण्यात येईल. गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवर घालण्याचं मला चांगलं माहिती आहे कसा आवर घालायचा, आणि मी तो घालू शकतो, ते तुम्हाला सांगायची गरज नाही. फक्त कोणी यायचं नाही पोलीस स्टेशनला, साहेब सोडा, सणाचा दिवस आहे सोडा, फक्त कोणी यायचं नाही. मी सोडत नसतो 100% तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा, उत्साहात गणेशोत्सव साजरा करा, ईद ए मिलाद साजरी करा. पोलीस तुमच्या सोबत आहे, आनंदात तुमच्या सोबत आहे. तुमचा उत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांकडून कोणत्याही प्रकारे उत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. जर गोंधळ घालण्याची प्रवृत्ती असेल, समाजात तणाव निर्माण करण्याची जर प्रवृत्ती असेल, तर त्याला कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या सल्ल्याशिवाय त्याला डांबण्यात येईल, विचारलं जाणार नाही. त्याला कोणालाही विचारलं जाणार नाही. तो कोणत्याही मंडळाचा असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. तुमच्या गणपती उत्सवाला 98% या ठिकाणी विनंती करेन की आपल्या केसचं सामाजिक धार्मिक ऐक्य अबाधित राहिलं पाहिजे. ईद ए मिलाद असेल, उरूस असेल, गणपती उत्सव असेल, अतिशय आनंदामध्ये साजरे झाले पाहिजे. मला मागच्या वर्षी सर खूप दुःख झालं माझ्या 30 वर्षाच्या काळातलं, कारण की मी जेव्हापासून सामाजिक कार्यामध्ये आहे तेव्हा